नमस्कार, पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे गुजराती फाफडा। चला तर आपण साहित्य पाहूया। फाफडा करण्यासाठी साहित्य घेतलेले आपण 1 वाटी बेसन। बेसन हे चाळून घेतलेलं आहे। तुम्ही हिरा बेसनही वापरू शकता आणि घरातले बेसन हे चाळून घेऊ शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये तेल मी सांगते तुम्हाला त्यावेळेस टाकताना। मीठ चवीनुसार, अर्धा चमचा पापड खार, चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा ओवा हे आणि लागणारं पाणी। आता हे आपण साहित्य घेतलेलं आहे। चला तर आपण कृती पाहूया। परातीमध्ये मी आता बेसन टाकून घेत आहे। यामध्ये आपल्याला ओवा हा हातावर चोळून टाकायचा आहे, कारण त्याचा वास छान येतो। आणि त्यामध्येच आपल्याला एक 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। आता आपल्याला थोडं पाणी घ्यायचे, त्याला मळण्यासाठी लागणार थोडं पाणी घ्यायचे। यामध्येच आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। हिंग पण टाकून घेणार आहोत। आणि पापड खार अर्धा चमचा। याच्यामध्ये पापड खार जास्त टाकायचं नाही, कारण मीठ आणि पापड खार या दोन्हीचे मिळून आपल्याला खारटपणा येतो। अर्धा चमचा टाकलेला आहे आणि आता आपण चमच्याने पूर्ण हलवून घेणार आहोत। हे पूर्ण विरघळलं की आपण त्याच पाण्याने हे बेसन भिजवून घेणार आहोत। यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकणार आहोत। जर बॉम्बे बेसन असेल, हिरा बेसन असेल तर कमीच हळद टाकायची, आणि घरचं असेल तर थोडी जास्त टाकायची, कारण आपल्याला पिवळा असा रंग नको आहे, थोडासा रंग आलेला पाहिजे आपल्याला। आता हे आपण तेल लावलेलं पूर्ण लावून घेऊ बेसनला। हे तेल मी सगळं पिठाला लावून घेतलेलं आहे। या प्रकारचं झाले पीठ आपलं। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून हे मीठ आणि पापड खाराचं जे पाणी आहे ते आपल्याला टाकायचं आहे, कारण बेसनला जास्त पाणी लागत नाही आणि आपल्याला घट्टसरच असं मळून घ्यायचं आहे। आपल्याला जसं लागेल तसं त्याप्रमाणे पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे घरचंच पीठ आहे, हे काही हिरा बेसन वगैरे नाही आहे। आता मी थोडं थोडं करून हे सगळं पाणी टाकून घेते। हिंगामुळे खूप छान वास येतो, आणि बेसनचं पदार्थ असलं हिंग टाकले की पोट जे बिघडण्याची शक्यता असते ते पोट बिघडत नाही। आता हे पूर्ण इतपत झालेलं आहे। आता आपल्याला साधं पाणी घेऊन आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर हे बघा, आपण थोडंसं साधं पाणी टाकूया, जसं लागेल अंदाज घेऊन आपल्याला पाणी टाकायचे। कलर असा फेंट असा पिवळसर आलेला पाहिजे, एकदम डार्क पिवळा नको। फाफडा असा दिसायला खूप सुरेख दिसतो, चवीला छान लागतो। पापड खारामुळे खूप छान चव येते। आपण बाहेर बाजारात पाहिलं, गाड्यावरती पापड खार टाकून जे केलेले असतात ना, तर त्याच्या मिरच्या टाकून खूप टेस्टी असं सगळं दिसलं की आपल्याला तोंडाला पाणी सुटतं। तर आपण घरीच करून बघूयात। हे बघा, हे असं गच्च असं मळून घ्यायचे। आता ह्याला थोडंसं तेल लावते आणि चिकनाट करून घेते ह्याला। अगदी थोडं तेल लावून घ्यायचे आणि ह्याला पुन्हा मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण ह्याच्यावरचं झाकण काढू। बघा, या प्रकारचं असं पीठ पाहिजे आपल्याला, जास्त पातळ नाही, घट्ट नाही। आता थोडंसं आपण याला आणखीन मळून घेऊया। आता काही तेल लावायचं नाही, काही नाही,
याच प्रकारे मळायचे आणि आता आपण लगेच पापडी करायला घेऊया. मैत्रिणींनो, मी अगदी सोप्या पद्धतीनं हे असं लंबट लंबट केलेले आहेत. आता आपल्याला लाटायला खूप सोपं जातं. मग जसं हलवाई करतात त्याप्रमाणे दाबून हाताने करण्यापेक्षा कमी मेहनतीमध्ये जशास तसा होणारा पदार्थ आपण करणार आहोत. आता आपल्याला एक गोळा असा घ्यायचा आहे आणि थोडंसं आपल्याला पोळीपाटाला तेल लावून घ्यायचं आहे. असाच उभाच ठेवायचा आणि आपण लाटण्याच्या साहाय्याने असं त्याला लाटून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने अगोदर लाटा. आणि असं लंबट लाटत लाटत पसरट पण करायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीनं जितकी साईज पाहिजे त्याप्रमाणचे तुम्ही लंबट गोळे करू शकता. आता या प्रकारचे आपण केलं, जरा पसरट लाटून घेतलं तर निघण्याचं काही चिंता करू नका तुम्ही. आपण ह्या सुरीच्या साह्याने असं करून हे बघा हे काढू शकतो आणि याच पद्धतीने घेऊन तेलामध्ये टाकू शकतो. आपल्याला याच पद्धतीनं सगळे असे करून घ्यायचे. सोपी पद्धत आहे, झटकन होणारी. पाहुणे आले, लगेच नवीन पदार्थ आपल्याला करायचा असला तर आपण करू शकतो. हे बघा जशाल तसेच झाले. आता मी सगळे याच पद्धतीने 4-4, 5-5 एकदाच टाकून मी तळून घेते. तुम्हाला दाखवण्यासाठी मी एकच टाकलेला आहे. याला काही जास्त वेळ तळायला पण लागत नाही. तेल असं बुडबुड येणं थांबलं की तळलं असं समजायचं आणि काढायचं. लालसर होऊ द्यायचं नाही. हे बघा आपला फाफडा तयार झालेला आहे. मिरच्या उभ्या चिरून तळून त्यावर मीठ टाकलेलं आहे आणि बघा हे फाफडा कसा दिसतो. तर तुम्हाला जर हा माझा फाफडा आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.